नेक्स्ट मॅच चला मराठा योद्धा वर्सेस पद्मावती बिल्डर. नाही आता मॅच आहे ह्याच्यात एक दोन ओव्हर आले मारू. बॅटिंग मार्क वरती रोहन चौरासिया, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अविनाश, तर बॉलिंग ट्रॅक वरती स्वतः संघ मालक ॲडव्होकेट अक्षय. पहिल्याच बॉल वरती खूप चांगलं क्षेत्ररक्षण, एक सिंगल, एका धावेवरती थांबवलं जात आहे. ॲडव्होकेट अक्षय भाडळकर बॉलिंग ट्रॅक वरती आहेत, तर बॅटिंग मार्क वरती अविनाश. ओव्हर नंबर पहिली, राईट आर्म अराउंड दी विकेट. हो या वेळेसचा बॉल पहा, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, एक सिंगल, आणि अक्षय भाडळकर यांच्याकडून बॉल थांबवण्याचा प्रयत्न केला गेलाय चांगल्या प्रकारे. हा बॉल ऑन साईडला खेळला, आडवा बॅटनं दोन क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये आले, एक सिंगल कंप्लीट केली जाते. 3 बॉल आणि 3 सिंगल, म्हणजे आतापर्यंत ओव्हर चांगली हाताळली अक्षय भाडळकर यांच्या माध्यमातून. पहिलीच ओव्हर आहे. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा, तो स्ट्रोक ऑन साइडला खेळाय, एक से ज्यादा तो कुछ नहीं मिलेगा. हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा एक सिंगल पाहिल्या मिळते. लगातारच्या सिंगल मैदानामध्ये 5 बॉल आणि 5 सिंगल आलेले आहेत. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. बॉल फसला, सरळ रक्षकाच्या हातामध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. 5 धावा धाव फलकावरती आहेत. मराठा योद्धा वर्सेस फौजी फायटर अशी मॅच. जिंकली फौजी फायटर्स या आधीच्या मॅच मध्ये या संघाने खूप चांगली कामगिरी केली होती, परंतु या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी राहील. बॉलिंग ट्रॅक वरती अजित यादव, ओव्हर नंबर 2. हा बॉल आडव्या बॅटने खेळलाय, बॅकफुट वरती आले, स्ट्रोक सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार पाहिला मिळतोय. हो यावेळेस बॉल बॅकफुट वरती आले होते आणि सरळ पंचांचा इशारा, इट्स अ विकेट, हिट विकेट. बॅट सरळ स्टंप वरती आदळलेले आहे आणि फलंदाज होतोय बाद. पहिला धक्का पद्मावती बिल्डर्स अर्थात अक्षय शेठ साळुंखे यांचा संघ आहे, समोर अक्षय भाडळकर. या दोन संघांमधली तगडी लढत. अशोक, वाह व्हॉट अ शॉट यार, जबरदस्त तडाखा. बॉल सीमा पार. पद्मावती बिल्डर्स संघासाठी जल्लोष. शुभम निकम आयकॉन प्लेयर, लेफ्ट हँडेड फलंदाज, आणि या खेळाडूंना जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. शुभम भैया या नावानं परिचित. हा स्ट्रोक फसला, सरळ रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. लगातारचे 2 बॉल डॉट. हो अजित यादव छा गए गुरु. चौकार आल्यानंतर अजित यादव यांनी पूर्णपणे कमबॅक केला गेलाय. 13 रन स्कोरबोर्ड वरती आहे. 13 रन्स ऑन बोर्ड. 2 षटकांचा संपलाय खेळ. ओव्हर नंबर 3 मध्ये नवीन गोलंदाज आशुतोष बाबर. एक मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये क्रिकेटचे सामने चालू आहेत. प्रत्येक खेळाडूला जिंकायचंय, परंतु इथं मैदानामध्ये मैत्रीपूर्ण लढती पाहायला मिळत आहेत.
आडवा बॅटनं सो खेळण्याचा प्रयत्न होता, सरळ तो बॉल स्टंप वरती आदळलाय. बिग विकेट डाऊन. अविनाश बॅक इन पवेलियन. यावेळेचा स्ट्रोक अक्षय यांच्याकडून थोडीशी चूक आणि हा बॉल सीमा पार. 4 धावा चौकार. पुन्हा एकदा त्या सीझन मध्ये स्ट्रोक खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं मी ते लॉंग ऑफला आणि एक सिंगल. लेफ्ट हँडेड बॅटर शुभम, आयकॉन प्लेअर. एक सिंगल कंप्लीट केली गेली आहे. हा बॉल बॅकफुट वरती आले, कट करण्याचा प्रयत्न होता, कोणती धाव नसेल. डॉट बॉल येतोय. मराठा योद्धा योद्ध्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक बॉलवरती तुटून पडलेले आहेत. तीन षटकांचा खेळ संपला. स्कोर कार्ड 20 धावा. चैतन्य क्षेत्ररक्षणामध्ये खूप चांगली भूमिका बजावली. आता ओव्हर नंबर 4 मध्ये आयकॉन प्लेअर आहे आणि आयकॉन प्लेअर मराठा योद्धा संघासाठी बॉलिंग ट्रॅक वरती. समोर जर आपण पाहिलं तर पद्मावती बिल्डर्स हाही संघ कमी नाहीये, परंतु आता या ओव्हरमध्ये चांगल्या प्रकारचे स्ट्रोक खेळावे लागतील. एका चांगल्या स्कोर पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागेल. 20 धावा धावफलकावरती आहेत. बॅटनं स्ट्रोक खेळला आहे तितकं चांगलं जबरदस्त क्षेत्ररक्षण. एकच सिंगल मिळते आकाश पाटील यांच्याकडून. लेफ्ट हँडेड बॅटर शुभम बॅटिंग मार्क वरती. हा स्ट्रोक फसला. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल. डॉट बॉल. पुन्हा एकदा त्या रिजन मध्ये स्ट्रोक. एक सिंगल पहिला मिळते. हो बॅकफुट वरती आले. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल. एक वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते. हा देखील स्ट्रोक आपण पाहतोय. डीप लॉंग ऑफ मध्ये पाहिलं मिळतो. एक सिंगल कंप्लीट केली जाते. एक से ज्यादा कुछ नाही मिलेगा. शेवटच्या ओव्हर मध्ये किंवा पहिल्यापासून आपण पाहतोय ओव्हर मध्ये खूप चांगली बॉलिंग युनिटनं कामगिरी केलेली आहे. 23 रन धाव फलकावरती. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. अंत भला तो सब कुछ भला. शेवटचा बॉल चांगल्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न करण्याची गरज असेल. हा स्ट्रोक फसलाय. बॉल सरळ बाहेरच्या बाजूला. नियमांचं उल्लंघन केले गेले आणि इथं विकेट येते. स्कोर 23 या धावसंख्येवरती. मॅच जिंकण्यासाठी 24 ची गरज. 24 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच कैलास किंग्स 11 आणि महालक्ष्मी स्ट्रायकर्स. कैलास किंग्स 11 स्वप्नील आपल्याला विनंती आपण कॉमेंट्री बॉक्सच्या समोर या. महालक्ष्मी स्ट्रायकर्स या संघाचे खेळाडू बाबू शेठ कॅप्टन आपले कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतील. मॅच महत्वाची आहे. सन्मान्य किरण बांदल यांना देखील किरण शेठ हागवणे यांना देखील विनंती आपण टॉस साठी व्यासपीठाच्या समोर या. सर्वज्ञ प्रीतम मामा येवले यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. एक सिंगल कंप्लीट केली जाते. प्रीतम येवले यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. एका बाजूला आपण पाहणार आहोत श्रवण निलेश बांदल यांचा संघ, तर समोर किरण हगवणे पाटील यांचा संघ. या दोन संघांमधला टॉस महालक्ष्मी स्ट्रायकर्स या संघाने टॉस जिंकला. आपला निर्णय कळवा.
पंचांचा इशारा येतोय, बिग विकेट डाऊन. शुभम निकम बॉलिंग ट्रॅक वरती आहे. 4 धावा धाव फलकावरती, 4 रन्स. लो स्कोरिंग मॅचेस इंटरेस्टिंग होत असतात, छोटे टोटल पे बडे बॅटल होते रहते. समोरच्या दिशेने फक्त प्लेस केला, एक सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतोय, शुभम आहे स्ट्राईक वरती. फलंदाज तुषार. वाह, जबरदस्त स्ट्रोक पहिला मिळालाय. धोनी शॉट. एका षटकाच्या अखेरीस 8 धावा धाव फलकावरती. हॅलो, बाजी वॉरियरचा प्लेयर रोहित बांदल, आयकॉन प्लेयर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. खूपच अशी सुंदर इथं मॅच चालू आहे. बघूया आपल्या टीमसाठी तुषार काय करतोय. नॉट आउट. बघूया आपल्या टीमसाठी विशाल, आणि खूपच असा सुंदर शॉट मारलाय तुषारने. 6 रन. आता टीम ओनर अक्षय भाडेकर स्वतः आपल्या टीमसाठी बघूयात काय करतायत. स्वतः खाण्यासाठी इथं ते खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि मराठा योद्ध्याचा आयकॉन प्लेयर चैतन्य. बघूया आपल्या टीमसाठी काय करतोय. खूपच असं गोलंदाजी विशाल करत आहे. खूपच सुंदर गोलंदाजी, खूपच सुंदर असा शॉट चैतन्याने मारलेला आहे. 4 रन. ओव्हर समाप्ती. धाव संख्या झालेली आहे 16. 12 बॉल 8 धावांची गरज. खूपच असा हा आठीतटीचा सामना होत आहे, आणि हा सामना बघण्यासाठी अमृतवाडीतील तसेच पंचक्रोशीतील पब्लिक या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. खूपच हा आठीतटीचा सामना सुरू आहे. बघूया नक्की काय होतंय. खूपच सुंदर असा शॉट मारला आहे चैतन्याने. बघूया टीम ओनर अक्षय भाडेकर आपल्या टीमसाठी खूपच अशी सुंदर गोलंदाजी करताना खूपच सुंदर असा शॉट आणि खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण. नऊ बॉल 6 धावांची गरज. 9 बॉल 6 धावांची गरज. बघूया चैतन्य काय करतोय आपल्या टीमसाठी. आणि हा सुंदर असा शॉट आणि गचा क्षेत्ररक्षण आणि 4 रन. 8 बॉल 2 धावांची गरज. एक धाव. 7 बॉल 1 धाव. खूपच अशी पहिल्यांदा सामना झालेला असेल. पूर्ण 6 बॉल राखून हा संघ हा विजेता झालेला आहे. मराठा योद्धा चैतन्याने खूपच आपल्या संघासाठी मेहनत घेऊन ही मॅच जिंकलेली आहे. चैतन्याचं अभिनंदन. पुढील सामना महालक्ष्मी. आणि आत्ताच्या
ह्याच्यामध्ये झालेलं आहे त्याच्या मॅन ऑफ द मॅच चैतन्य यांना देण्यात येत आहे आणि ते देण्यासाठी वैभव शिर्के मी यांना विनंती करतो की त्यांनी चैतन्यासाठी आपले मॅन ऑफ द मॅच द्यायचं आहे. चैतन्य